एकीकडे मनसे आणि शिवसेनेच्या युतीची चर्चा सुरू असताना आता लक्ष वेधलंय ते पवार काका पुतण्याच्या जवळीकीनं। शनिवारपासून शिवसेना आणि मनसेच्या युतीची चर्चा आहे। अशातच आज पुण्याच्या साखर संकुलाच्या बैठकीला शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले होते। महत्त्वाचं म्हणजे ही बैठक झाल्यानंतर वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या काही मोजक्या अधिकाऱ्यांसह काका पुतण्याची वेगळी बैठक पार पडली। साखर संकुलात तब्बल 2.5 तास काका पुतणे एकमेकांच्या शेजारी असल्याचं दिसून आलंय। एकीकडे ठाकरेंच्या घरामध्ये युतीची चाहूल लागल्याची चर्चा असताना पवार काका पुतणे देखील एकत्र येण्याच्या मार्गावर आहेत का याची चर्चा राज्याच्या राजकारणामध्ये जोर धरू लागली आहे। दरम्यान परिवार म्हणून एकत्र येणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे असं अजित पवारांनी म्हटलंय। शरद पवार संस्थाध्यक्ष आणि आपण ट्रस्टी आहोत, त्यामुळे बैठकीला यावं लागतं असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलंय। पवार साहेब ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्या संस्थेमध्ये मी पण सदस्य म्हणून काम करतो किंवा ट्रस्टी म्हणून काम करतो। राज्यातल्या शेतकऱ्यांचा फायदा होणार असेल, राज्याचं शेतकऱ्यांचं उत्पादन वाढणार असेल, राज्यातल्या शेतकऱ्यांचं पाण्याची बचत, खताची बचत होणार असेल तर या गोष्टी केल्या पाहिजेत। ह्याच्यामध्ये देवाणघेवाण केली पाहिजे, ज्याला जी माहिती आहे ती माहिती तिथं दिली पाहिजे आणि त्याच्यातनं पुढे गेलं पाहिजे। ह्या तर गोष्टी कुठंच अडचणीच्या नाहीत ना, त्याकरता अशा वेळेस बसावं लागतं। महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृतपणा कसा असला पाहिजे हे चव्हाण साहेबांनी आपल्याला शिकवलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही ह्या वेगवेगळ्या मीटिंगला मी तरी हजर राहील। दरम्यान शरद पवार आणि अजित पवारांच्या झालेल्या बैठकीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। ते एकत्र आलेलेच आहेत, ते एकत्र आलेलेच आहेत ना। आम्ही आतापर्यंत एसएनसी असेल किंवा इतर काही आम्हाला पाहिलं का तुम्ही कोणाला भेटताना, बोलताना, चहा पिताना एकत्र व्यासपीठावर? नाही, आम्ही नाही भेटणार। आमच्याकडे काही मागे म्हटलं आमच्याकडे काही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट नाही, आमच्याकडे रयत शिक्षण संस्था नाही, आमच्याकडे विद्याप्रतिष्ठान नाही एकत्र यायला, आमच्याकडे काहीच नाही आहे की एकत्र आलो या कारणासाठी। आणि आम्ही एका बंद खोलीआड बसलो, जयंतराव बसले, अजितदादा बसले, पवार साहेब आले, असं आमच्याकडे नाही आहे। आनंदाची गोष्ट आहे काय संजय राऊत त्यांच्या ज्या मनामध्ये आहे ते जर काय घडत असेल चांगलं, आणि मी तर अगोदर सांगेल सगळ्याच जे कुटुंब दुभंगलेली आहेत राजकारणामुळे त्यांनी एकत्र आल्यास आम्हाला आनंदच आहे। मी तर शिवसेनेत होतो 25-27 वर्ष काय, म्हणून मला आनंद आहे एकत्र आले तर, आणि इथे पण 30 वर्ष होतो म्हणून एकत्र आले तर आनंदच आहे आम्हाला। ते एकत्र येतील। ते शरद पवार अजित पवार हे कुटुंब कधी एकत्र येणं त्याला आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाहीये। कुटुंब म्हणून नाही, राजकीय जरी एका व्यासपीठावर आले तर ते यांच्यासारखं नाहीये त्यांचं। ते भविष्यामध्ये एकत्र येण्याचे संकेत त्यांनी एकमेकांना दिलेले आहेत, म्हणून ते एकत्र आले तरी आम्हाला आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही। दरम्यान पवार काका पुतणे एकत्र येण्यासंदर्भात हसन मुश्रीफ आणि अमोल मिटकरींनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। ठाकरे बंधूंचं जे आहे ते एकत्र येण्यावर आहे, त्याबद्दल आमच्या शुभेच्छा आहेत। परंतु पवार साहेब आणि अजित पवारांची जी भेट झाली त्याबद्दल अजून अजित पवार साहेबांनी आम्हाला काय याबद्दलची कल्पना दिलेली नाही आणि त्याबद्दलची मला माहिती नाही काय आहे। परंतु त्यांनी खुलासा असा केला की अनेक मंडळावर, अनेक ट्रस्टीजवर ते अध्यक्ष आणि आम्ही सदस्य आणि उपाध्यक्ष असल्यामुळं या बैठकीला आम्हाला उपस्थित राहावं लागतं, असा खुलासा त्यांनी केल्याचं ऐकलं। संजय राऊतांना जर पवार साहेबांनी सांगितलं असेल तर फार मोठा आनंद आम्हा सर्वांना होईल। कार्यकर्ता म्हणून ज्या आमच्या भावना आहेत की एकत्र आलेस उत्तमच। दादांकडून तर नेहमीच भिंत पाडण्याचाच प्रयत्न झाला आहे, पण हे भिंत घालणारे, गवंडी काम करणारे नेमके कोण आहेत ते मला न सांगणे बरे, कारण मी सांगितलं तर अजून मला कोणीतरी फोन करून ओरडेल याची मला भीती आहे। पण मला एवढं सांगतो की परिवार म्हणून नेहमी प्रत्येकाने, इतकंच काय महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला परिवार म्हणून एकत्र राहायला कोणी काही अडचण केलेली नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।